Hello students. So in last lecture we have completed our parasympathetic nervous system, or we can say the peripheral nervous system. Now we move towards the drugs acting on the central nervous system. Okay. So आपण आता nervous system च्या classification च्या under दोन type बघितलेले होते, that is the central nervous system and the peripheral nervous system, out of which we have done with the peripheral nervous system. In that we have seen the parasympathetic and sympathetic nervous system. त्याच्या अंडर जे ड्रग्ज आहेत किंवा जे काही त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स असतील किंवा देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ दी ड्रग्ज ते आपण तिथे बघितलेले आहेत. नाव वी मूव टुवर्ड्स द आवर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द ड्रग्ज ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलं तर ऑब्व्हियसली जसं मी तुमच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं, दॅट इज इट ओनली टू पार्ट्स कम अंडर द सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट इज द स्पायनल कॉर्ड अँड दी ब्रेन. ओके. सो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोनच पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर येतात. त्याच्यात आता कोणकोणते ड्रग, मग ते आता सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होणारे ड्रग म्हणजे दीज आर नथिंग बट द सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स, म्हणजे जे सिडेशन क्रिएट करतील असे ड्रग्ज असतील, किंवा अँटी मॅनिक ड्रग्ज असतील, अँटी डिप्रेसंट ड्रग असतील, अँटी सायकॅट्रिक, अँटी इपिलेप्टिक, अशा टाईपचे ड्रग काय होतील याच्या अंडर येतील. ॲज वेल ॲज द जनरल ॲनास्थेटिक ऑर द ॲनास्थेटिक्स. ओके. हे सुद्धा याच्या अंडर येतील, कारण हे कुठे ॲक्ट होतात, दीज आर डायरेक्टली शोज ॲक्शन ऑन द ब्रेन डायरेक्टली. ओके. स्पायनल कॉर्ड थ्रू किंवा या स्पायनल कॉर्ड थ्रू हे काय होतं, तिथे आपल्याला डायरेक्टली ॲक्शन दिसते, तिथे डायरेक्टली ब्रेनवरती हे ॲक्ट होतात. त्याच्यामुळे काय होतं, हे ड्रग्स या कॅटेगरीच्या अंडर येतात. सो फर्स्ट आपण आता स्टार्ट करणार आहे विथ द सिडेटिव्ज अँड द हिप्नॉटिक्स. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर अगेन अँटीपिलेप्टिक ड्रग, अँटी डिप्रेसंट ड्रग, ॲनास्थेटिक हे वेगवेगळे पार्ट आहेत. त्यातला फर्स्ट आपण स्टार्ट करतो आहे, दॅट इज द सिडेटिव्ज अँड द हिप्नॉटिक्स. ओके. सो सिडेटिव्ज अँड हिप्नॉटिक्स म्हणजे काय आता आपण आधी बघूयात. ओके. सो there are under the central nervous system there are some drugs or all over the drug जर आपण बघितलं, these are either stimulate or depress the central nervous system. These can be either stimulate, एक तर ते stimulate करतील किंवा depress करतील central nervous system ला. So the drug can be act by the two ways, that is these are either stimulate or depresses the nervous system. Okay. so आपण डायरेक्टली आता इथे काय बघणार आहे, डेफिनेशन्स बघणार आहे ऑफ दी sedatives and the hypnotics. Okay. so the drugs which reduces the excitement, stress and calm the patient without inducing sleep is called as a sedative. ओके. सो असे ड्रग्स विच रिड्युसेस द एक्साइटमेंट. ओके. एक्साइटमेंट रिड्यूस करतात, ॲज वेल ॲज रिड्युसेस द स्ट्रेस. एक्साइटमेंट आणि स्ट्रेस रिड्यूस करतात, अँड काम द पेशंट म्हणजे शांत करतात पेशंटला, विदाउट इंड्युसिंग स्लीप म्हणजे त्याच्याने स्लीप प्रोड्यूस होत नाही, बट ओनली दिस कॅन कामिंग द पेशंट ऑर रिड्युसेस द एक्साइटमेंट ऑर रिड्युसेस द स्ट्रेस ऑफ द पेशंट विदाउट इंड्युसिंग स्लीप इज कॉल्ड ॲज अ सिडेटिव्ज. ओके. सिडेटिव्जमध्ये काय होतं, फक्त पेशंट जर ओव्हर एक्साइटेड असेल, सो इट इज इन केस ऑफ अ सायकॅट्रिक पेशंट ऑर मे बी इन केस ऑफ इपिलेप्सी. इपिलेप्सी म्हणजे काय, इट इज नथिंग बट द, ज्याला मराठीत आपण फिट येणे म्हणतो. मग इथे काय होतं, ओव्हर एक्साइटमेंट झालेले असते. सो अशा केसेसमध्ये द पेशंट शुड बी कामिंग, शो कामनेस. ओके. तिथे पेशंट शांत व्हायला पाहिजे, किंवा ओव्हर स्ट्रेसफुल कंडिशन असेल, इन सच केसेस वी आर गिविंग द सिडेटिव्ज. ओके. नेक्स्ट इज द hypnotics. Okay. so hypnotics, these are the drugs which induces the sleep resemble to the natural sleep. म्हणजे हे ड्रग जे आहेत, these are डायरेक्टली इंड्युसेस द स्लीप. ओके. म्हणजे हे डायरेक्टली काय करतात, स्लीप इंड्यूस करतात, विच इज रिसेंबल टू द नॅचरल स्लीप. म्हणजे नॅचरल स्लीपसारखी हे स्लीप काय करतात, प्रोड्यूस करतात. अशा ड्रग्सना हिप्नॉटिक्स म्हणतात. ओके. सो देर आर सम ड्रग्स और मेजरली ड्रग्स आर इन मायनर डोज, दीज आर ॲक्ट ॲज अ सिडेटिव्ह, अँड इन हायर डोज और इन मेजर डोज these are act as a hypnotics. ओके. सो सेम ड्रग जर स्मॉल क्वांटिटीमध्ये दिला, इट कॅन बी ॲक्ट ॲज अ सिडेटिव्ह, आणि जर लार्ज क्वांटिटीमध्ये दिला, डिपेंडिंग ऑन ड्रग टू ड्रग, परत त्याचा डोसवरती ते डिपेंड आहे, तो काय होतो, हिप्नॉटिक म्हणून ॲक्ट होतो. सो दिस इज अबाउट द सिडेटिव्स अँड हिप्नॉटिक्स. बोथ हॅव द सेम इफेक्ट. दोन्हीमध्ये काय होतं, इट काम्स द पेशंट, इट रिड्युसेस द एक्साइटमेंट, इट रिड्युसेस द स्ट्रेस,
only the difference is sedatives are does not produces the sleep. These are only calming the patient, but in case of a hypnotic, what these do, this produces the sleep which is resemble to the natural sleep. Natural sleep सारखी इथे sleep ते प्रोड्यूस करतात. नेक्स्ट इज द, आता आपण स्लीपचा पॅटर्न इथे बघणार आहे. ओके, सो स्लीप इट हॅव अ 2 टाईप्स. झोपेचे पण 2 प्रकार असतात. फर्स्ट वन इज अ नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप अँड दी रॅपिड आय मुवमेंट स्लीप. NREM अँड REM हे 2 प्रकारचे, म्हणजे तुमच्या एका झोपेच्या सायकलमध्ये हे 2 टाईप तिथे इन्वॉल्व आहेत. दॅट इज द नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट स्लीप. नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप त्याच्या नावातच आहे. दॅट इज याच्यामध्ये आय मुवमेंट तुम्हाला खूप कमी दिसेल. ओके, म्हणजेच काय, गाढ झोपी गेलेलं ज्याला आपण म्हणू शकतो, अशा इथे तुम्हाला काय म्हणतात सिम्पटम्स दिसतील. आणि रॅपिड आय मुवमेंट म्हणजेच काय, तुम्ही जर कधी झोपलेल्या व्यक्तीला किंवा छोट्या बाळांना तुम्ही बाळ झोपलं असेल दुपारी, किंवा कोणीही व्यक्ती जर इंडिव्हिज्युअल झोपलं असेल आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल 1-2 तासासाठी त्यांना कधी, तर एक वेळ असते जेव्हा ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की गाढ झोपलेले आहेत ते, म्हणजे त्यांची आय मुवमेंट होत नसते किंवा थोडे पण ते रिस्पॉन्ड करत नसतात हाक वगैरे मारल्यानंतर पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला आयबॉल मुवमेंट दिसते तिथे. तर सो दॅट इज द रॅपिड आय मुवमेंट. मग त्याच्यावरून ती झोप म्हणजे गाढ झोप नाही असं आपण म्हणतो, थोडंसं जागरूक अवस्थेमध्ये आहे असं आपण तिथे बोलतो. सो दॅट इज द सेम थिंग. इथे 2 टाईप आहेत, दॅट इज द NREM अँड द REM. ओके, सो इथे टिपिकल 8 आवर स्लीप सायकल दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 स्टेजेस आहेत. ओके, सो NREM इज डिवायडेड इंटू द 4 स्टेजेस. 4 स्टेजेसमध्ये ते आता पुढे जाऊन आपण बघणारच आहे. अवेक असतं, मग फर्स्ट स्टेज, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मग तुम्हाला इथे हे NREM तुम्हाला म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट विच इज नथिंग बट द एकदम ज्याला आपण गाढ झोप असं म्हणतो ते, आणि रॅपिड आय मुवमेंट म्हणजे थोडीशी जागरूक झोप, म्हणजे आपण हाक मारली तर तो पर्सन उठू शकतो किंवा काहीतरी आवाज झाला तर तो पर्सन उठू शकतो, किंवा स्वप्न ज्याला बघतो, जनरली स्वप्न जे असतात ते ह्या REM जी स्टेट आहे त्या स्टेटमध्ये दिसतात. सो हे इथे जस्ट फॉर युअर ॲक्नॉलेजमेंट तुम्ही ड्रॉ नाही केलं तरी चालेल हा चार्ट. ओके, सो अ टिपिकल 8 आवर स्लीप सायकल याच्यामध्ये दाखवलेली आहे. ओके, नेक्स्ट इज द, आता आपण स्टेजेस ऑफ NREM म्हणजे जसं की आपण तिथे बघितलं अवेक, आणि तिथून 4 स्टेज, दॅट इज अवेक म्हणजे स्टेज 0, तिथून 4 स्टेज म्हणजे NREM इट्स अगेन डिवायडेड इंटू 5 स्टेजेस. ओके, 5 स्टेजेसमध्ये NREM डिवायडेड आहे. ते कसं आहे ते आपण बघूया. सो स्टेज 0 विच इज नथिंग बट द अवेक. सो इट स्टार्ट्स फ्रॉम टू लेईंग डाऊन टू फॉल स्लीप. ओके, म्हणजे झोपण्यासाठी पडलं आहे तिथून हे स्टेज चालू होते. त्याच्यानंतर स्टेज फर्स्ट, इन दिस आय मुवमेंट रिड्यूस्ड अँड नेक मसल रिलॅक्स्ड. ह्याच्यामध्ये काय होतं, पर्सन क्लोज हिज आयज अँड आय मुवमेंट रिड्यूस देअर अँड नेक मसल्स जे आहेत ते काय होतात तिथे रिलॅक्स होतात. स्टेज 2, मोर डिक्रीज इन द आय मुवमेंट अँड पर्सन मे बी ॲरोजेबल. ओके, सो इथे काय होतं, आय मुवमेंट अजून कमी होते आणि पर्सन मे बी ॲरोजेबल मीन्स ही कॅन बी रिस्पॉन्डेबल, म्हणजे आपण हाक मारली किंवा थोडासा आवाज वगैरे झाला तर ती व्यक्ती उठू शकते, म्हणजे 50% ॲरोजेबल आहे अशा स्टेजमध्ये असतो इंडिव्हिज्युअल. स्टेज 3 इज द डीपर स्लीप मे प्रोड्यूस विथ मायनर आय मुवमेंट, पर्सन नॉट इझिली ॲरोजेबल. ओके, सो स्टेज 3 जे आहे तिथे डीप स्लीप झालेली असते, डीप स्लीपमध्ये पर्सन गेलेला असतो आणि मायनर आय मुवमेंट असते तिथे, म्हणजे खूप कमी तिथे आय मुवमेंट असते आणि पर्सन पटकन हाक दिली तर किंवा थोडाफार आवाज झाला तर उठू शकत नाही किंवा ॲरोजेबल म्हणजे रिस्पॉन्डेबल नसतो. ओके, सो फोर्थ वन इज द डीपेस्ट लेवल ऑफ द स्लीप, आयज आर प्रॅक्टिकली फिक्स्ड, सब्जेक्ट डिफिकल्ट टू ॲरोज अँड मसल आर फुल्ली रिलॅक्स्ड. ओके, सो याच्यामध्ये ही जी स्टेज 4 आहे इट इज द डीपेस्ट लेवल ऑफ दी स्लीप. ओके, म्हणजे गाढ झोपी गेले ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकली आईजसुद्धा फिक्स्ड असतात आणि सब्जेक्ट डिफिकल्ट टू ॲरोज
म्हणजे थोडक्यात कितीही हलवा, कितीही आवाज करा, आरडाओरडा, ढोल ताशे वाजवा, तरीही पर्सन उठत नाही. इट इज अगेन डिपेंड पर्सन टू पर्सन. पण तरी आवाजाने तो व्यक्ती उठत नाही आणि मसल्स आर फुल्ली रिलॅक्स. जे स्केलेटल मसल्स असतील ते पूर्ण रिलॅक्स झालेले असतात. At this stage, metabolic rate is lowest if awakened disorientation for the 1 to 2 minutes. ओके, सो या स्टेजला म्हणजे ऑब्व्हियसली झोपेमध्ये हे जे मेटाबॉलिक रेट्स आहेत ते का झालेले असतात, कमी झालेले असतात. आणि इफ पर्सन इज अवेकन म्हणजे जर पर्सनला उठवलं तर 1 ते 2 मिनटासाठी डिसओरिएंटेशन होतं. डिसओरिएंटेशन होतं म्हणजे काय, मी कुठे आहे, काय आहे, मी कोण आहे वगैरे वगैरे सगळं विसरून जातो. ती सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, मी कुठून या धर्तीवर आलो वगैरे असे प्रश्न त्याला पडायला लागतात फॉर 1 to 2 मिनिट ओनली. सो अशा ही जी स्टेज होते म्हणजे जेव्हा तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही उठला आणि तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही कुठे आहे आणि काय चाललं आहे सगळं, तर तुम्ही गाढ झोपेत होता आणि तेव्हा तुम्ही उठला, त्याच्यामुळे ते डिसओरिएंटेशन झालेलं असतं. सो दिस इज अबाउट द स्टेजेस ऑफ द स्लीप, सॉरी NREM. ओके, सो आता हा जो पार्ट मी सांगते हे ॲज सच तुम्हाला एक्झामला विचारलं जाणार नाही, बट इट इज इम्पॉर्टंट. पुढचे जे पॉईंट्स आहेत ते तुमच्या लक्षात येण्यासाठी हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. स्लीप म्हणजे काय आणि त्याचे बेसिक टाईप कोणते हे कळणं गरजेचं आहे. इट इज ओनली फॉर युअर अगेन ॲक्नॉलेजमेंट. एक्झामसाठी स्पेशली विशेष क्वेश्चन ह्याच्यावरती कधी विचारलेले नाही आहेत. जर असतीलच ऑब्व्हियसली मी असाइनमेंट क्वेश्चनमध्ये तुम्हाला देईन. ओके, सो आता आपण बघितलं स्टेजेस ऑफ दी NREM. नाऊ वी मूव टुवर्ड्स द REM स्लीप विच इज असोसिएटेड विथ. म्हणजे REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंटमध्ये तुम्हाला काय काय ऑब्झर्व होतं. जसं की मी सांगितलं ड्रीमिंग असतं म्हणजे तिथे आयबॉल मुवमेंट खूप फास्ट होत असते. कधी कधी पर्सन थोडेसे अर्धे डोळे उघडे पण असतात पर्सनचे, कधी कधी ते पापण्या हालत पण असतात. ओके, सो ड्रीमिंग या स्टेजमध्ये होतं. इन्क्रीज इन हार्ट रेट, ब्रीदिंग अँड ब्रेन ॲक्टिव्हिटी. REMमध्ये काय होतं, हार्ट रेट इन्क्रीज झालेला असतो, ब्रीदिंग इन्क्रीज झालेलं असतं, ॲज वेल एज द ब्रेन ॲक्टिव्हिटीसुद्धा तिथे चालू असतात. नेक्स्ट, रिलॅक्सेशन ऑफ द व्हॉलंटरी मसल्स. बट व्हॉलंटरी मसल्स आर इन द रिलॅक्स पोझिशन अँड ड्रीम्स कॅन बी रिकॉल्ड. म्हणजे रिपीट एकच स्वप्न परत पडू शकतं. दिस इज अबाउट द REM स्लीप. ओके, सो इथे फक्त जस्ट तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. 1 स्लीप सायकल, एक जी स्लीप सायकल आहे NREM आणि REMची, इट इज ऑफ अबाउट 90 to 120 मिनिट. ओके, 90 to 120 मिनिटची नॉर्मल एक सायकल असते. सो टोटल इन नाईट और टोटल नॉर्मल ह्युमन बिईंगच्या ज्या ह्या स्लीप सायकल आहेत, दीज आर अबाउट 4 to 5. दॅट इज इट कवर्स 6 to 8 hours. ओके, 4 ते 5 एका रात्रीमध्ये ह्या सायकल कवर होतात आणि 6 ते 8 तास 6 to 8 hours त्याच्यामध्ये कवर होतात. सो दिस इज अबाउट द स्लीप. ओके, नाव नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ द सिडेटिव्स अँड दी हिप्नॉटिक्स. ओके, आपण इथे बघितलं इट रिड्युसेस द एक्साइटमेंट, इट रिड्युसेस द स्ट्रेस ऑर कामिंग द पेशंट. म्हणजेच काय, हे पेशंटला झोपी घालतात किंवा झोपण्याच्या स्टेजला आणतात. म्हणून इथे आपण इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ स्लीप इथे पाहिलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट मूविंग टू द क्लासिफिकेशन. Classification is divided into major 3 classes: barbiturates, benzodiazepines and newer benzodiazepines. ओके, सो क्लासिफिकेशनमध्ये ॲक्च्युली 2च क्लास आहेत, बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपिन्स विच आर ॲक्ट ॲज अ सेडेटिव्स अँड दी हिप्नॉटिक्स, आणि न्यूअर बेन्झोडायझेपिन्स विच आर न्यूली लॉन्च्ड. ओके, सो याच्यामध्ये आपण फर्स्ट बघतो आहे बार्बिच्युरेट्स. ओके, सो आज आपण या क्लासमध्ये बार्बिच्युरेट्स त्याचं म्हणजे हे क्लासिफिकेशन पूर्ण बघणार आहे. बार्बिच्युरेट्सचं आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघणार आहे आणि त्याचे आपण पॉइझनिंग बघणार आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहे. बेन्झोडायझेपिन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. सो क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट क्लास इज द बार्बिच्युरेट्स. सो याच्यामध्ये अगेन देर आर 3 क्लासेस, दॅट इज द लॉंग. आता प्रत्येक बुकमध्ये तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला वेगवेगळे क्लासेस इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्येच कुठेतरी कोणत्या तरी बुकमध्ये दिसेल. सो हे जे घेतलेलं आहे ते मी KD त्रिपाठीमधून घेतलेलं आहे. सो यू कॅन फॉलो धिस वन. ओके, यू कॅन से इट कॅन बी स्टँडर्ड वन. ओके, सो बार्बिच्युरेट्स अगेन क्लासिफाईड इंटू 3 क्लासेस: लॉंग ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग अँड
अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग. ओके, म्हणजे दिस इज डिपेंडिंग ऑन देअर ॲक्शन पिरियड, किती वेळासाठी ते दाखवतात ॲक्शन, त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द लॉंग ॲक्टिंग. एक्झाम्पल इज ओनली वन देअर, फिनोबार्बिटोन इज द एक्झाम्पल. The next one is the short acting, that is the butobarbital and pentobarbital, and third one is the ultra short acting, in this thiopentone and the methotrexate. These are the examples of the barbiturates. Okay, now next is the benzodiazepines. Okay, so in benzodiazepines there are again three classes, that is the hypnotics, anti-anxiety drug and anticonvulsant drug. Okay, so hypnotics, it contains the diazepam, flurazepam, nitrazepam and alprazolam. Okay, so these are the hypnotics, means these are the drugs which produces the sleep resemble to the natural sleep. मग तुम्ही जर आता झोपेच्या गोळ्या जर तुम्ही पाहिल्या असतील, डायझेपाम वगैरे ह्या सगळ्या तुम्ही जर घरात कोणी घेत असेल तर बघा 99% याच्यामध्ये एकतर डायझेपाम, अल्प्राझोलॅम किंवा नायट्राझेपाम हे मेजरली कंटेंट असतात. ओके, अँटी एन्झायटी ड्रग, अँटी एन्झायटी म्हणजे स्ट्रेस वाढलेला असतो, घाबरल्यासारखं करत असतो पेशंट, इन सच केसेस एन्झायटी म्हणजे भीती वाटणे. ओके, सो इन दिस एक्झाम्पल्स आर द डायझेपाम, क्लोरडायझेपॉक्झाइड, oxazepam and lorazepam and alprazolam. Okay, so these are the examples of the anti-anxiety drugs. And anticonvulsant examples are the diazepam, lorazepam, clonazepam and clobazam. Okay, so these are the examples of the benzodiazepines. I think you will done these classification into the chemistry as also. Might be तिकडे डिफरंट असेल, आय डोंट नो. पण तुम्हाला क्लासिफिकेशन बाय हार्ट करणे, मगअप करणे गरजेचंच आहे. देर इज नो ऑप्शन फॉर दिस. ओके, जर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकली किंवा थोडंसं ट्रिक यूज करून केलं, इट विल बी बेटर फॉर यू. पण क्लासिफिकेशनला ऑप्शन नाही, तुम्हाला हे करावंच लागेल. आणि जर जसं जसं ते थ्रू सिलेबस जाईल तसं तसं तुम्ही करत गेला तर इट विल बी इझी फॉर यू. ओके, अँड थर्ड क्लास, दॅट इज द लास्ट वन, इज द न्यू नॉन बेन्झोडायझेपिन्स. ओके, म्हणजे नवीन लॉन्च झालेले जे बेन्झोडायझेपिन कॅटेगरीच्या अंडर येत नाहीत असे ड्रग्स, दॅट इज द झोपिक्लोन, झोल्पिडम अँड झालेप्लॉन. Okay, so these are the three drugs only under this category. So this is about the classification of the sedatives and the hypnotics. Okay, now we move towards the first class, that is the barbiturates. Okay, so these are derived from the barbituric acid and these shows dose dependent actions. जसं की मी सांगितलं, there are some sedative drug which are shows the dose dependent action, that is in smaller dose these produces the sedative action and in larger dose these may produces the hypnotic action. जसं की तुम्ही डायझेपाम बघितला, वरती तुम्हाला बार्बिट्युरेटमध्ये सुद्धा तुम्हाला तो दिसला आणि खाली पण हिप्नॉटिक्समध्ये पण तो दिसला. ओके, ॲट हायर डोस दीज मे कॉज द डेथ, पॉयझनिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे डेथसुद्धा तिथे होऊ शकते. ओके, सो फर्स्ट आपण आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूयात. आता बार्बिट्युरेट आणि बेन्झोडायझेपिन बोथ हॅव द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम. ओके, सेम, अगदी सेम मेकॅनिझम, सेम गाबा ए रिसेप्टारवरती ते ॲक्ट होतात, गाबा रिसेप्टारवरती ॲक्ट होऊन ते ब्लॉक करतात, क्लोरीन चॅनलच्या इंटेकला ते वाढवतात आणि त्याच्यामुळे डिपोलरायझेशन होतं आणि इम्पल्स पुढे जनरेट होत नाही आणि त्याच्यामुळे ते काय करतात, डिप्रेशन, CNS डिप्रेशन करतात. ओके, सेम दोन्हीची एक्झाम्पल आहे, फक्त बेन्झोडायझेपिनच्या जागी तुम्हाला बार्बिट्युरेटच्या जागी बेन्झोडायझेपिन लिहायचं आहे. ओके ओके, सो आता इथे तुम्ही बघत असाल बार्बिट्युरेट बाइंड टू द गाबा बेन्झोडायझेपिन रिसेप्टार. ओके, देर इज अ वन रिसेप्टार. आता हे रिसेप्टार्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाईप असतात, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं केमिकल नेचर, फिजिओलॉजिकल त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता सिलेबसला नाही आहेत. दीज आर ॲट दी युअर डिग्री क्लासेस. ओके, डिग्रीला आहे हे सगळं. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गाबा नावाचा एक रिसेप्टार असतो ज्याच्यावरती बेन्झोडायझेपिन आणि बार्बिट्युरेट दोन्ही तिथे काय होतात, बाइंड होतात. एवढं आपण तिथे लक्षात ठेवायचं. असे रिसेप्टार खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात, त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला डिप्लोमाला नाही आहे. म्हणून बार्बिट्युरेट बाइंड टू द गाबा बेन्झोडायझेपिन रिसेप्टार. दीज आर इनिशिएट अँड पोटेन्शिएट.
ते काय करतात, इनिशिएट करतात म्हणजे चालू करतात आणि पोटेन्शिएट करतात म्हणजे वाढवतात त्याची ॲक्शन. गाबानर्जिक इन्हिबिटरी रिस्पॉन्स, गाबाचा जो इन्हिबिटरी रिस्पॉन्स आहे तो तिथे इनिशिएट करतात आणि पोटेन्शिएट करतात बाय ओपनिंग द क्लोराईड चॅनल. क्लोराईड चॅनल ओपन करून तिथे ते काय करतात, जेव्हा अटॅच होतात गाबा रिसेप्टरला तेव्हा तिथे काय करतात, ते क्लोराईड चॅनल ओपन होतात. त्याच्यामुळे जो गाबानर्जिक इन्हिबिटरी ॲक्शन आहे, ओके, इन्हिबिशन करण्याचा जो ॲक्शन आहे तो ॲक्शन तिथे काय होतो, इनिशिएट होतो ॲज वेल एज पोटेन्शिएट, म्हणजे काही काळासाठी तो तिथे तसाच चालू राहतो. सो हे 2 वर्ड खूप महत्त्वाचे आहे तिथे. ओके, सो नेक्स्ट ते ओपन झाल्यानंतर काय होतं, ओपनिंग ऑफ क्लोरीन चॅनल स्टॅबिलायझेस नर्व मेम्ब्रेन, हेन्स डिपोलरायझेशन डज नॉट ऑकर. ओके, सो आता इथे एक गोष्ट सांगायची आहे मला. इम्पल्स जेव्हा जनरेट होते, म्हणजे जेव्हा एका नर्व सेलपासून दुसऱ्या नर्व सेलपर्यंत इम्पल्स जाण्यासाठी, सिग्नल जाण्यासाठी कसं जातो तो सिग्नल, तर इथे काय होतं, आयन चॅनल्सचं एक्सचेंज होत असतं नर्व सेलमध्ये. जसं की मी आता इथं तुम्हाला इथं मेन्शन केलं की क्लोरीन चॅनल, ओपनिंग ऑफ क्लोरीन चॅनल. मग हे क्लोरीन चॅनल ओपन झाल्यामुळे काय होतं, ते आत येतो, मग त्याच्यामुळे ते ते जे आयोनिक बॅलन्स आहे तो मॅनेज केला जातो. मग कॅल्शियम आलं तर कॉन्ट्रॅक्शन होतं वगैरे वगैरे, न्यूरोट्रान्समिटर्स रिलीज होतात. तर हे सिग्नल जे आहेत ना, हे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, हायपरपोलरायझेशन, म्हणजे हे आयन्सवरती डिपेंड आहे. म्हणजे आयन्सच्या थ्रू काय होत असतं, आयन आत बाहेर होतात, मुवमेंट होते आत त्याची, आणि त्याच्या थ्रू सिग्नल ट्रान्सफर होत असतो. म्हणजे डिपोलरायझेशन जर झालं तर काय होतं, पुढे नर्व सिग्नल जो आहे तो पुढे ट्रान्सफर होतो थ्रू दिस चॅनल्स. ओके, सो next is the opening of chlorine channel stabilizes the nerve membrane, hence depolarization does not occur. ओके, सो हे क्लोरीन चॅनल ओपन होतात, त्याच्यामुळे काय होतं, नर्व मेम्ब्रेन आहे ते स्टॅबिलाइज होते आणि त्याच्यामुळे जो काही डिपोलरायझेशन व्हायला पाहिजे होता तो होत नाही, आणि तो नाही झाल्यामुळे इम्पल्स काय होते, ट्रान्समिट होत नाही. इम्पल्स पुढे पासच केली जात नाही, एका नर्वपासून दुसऱ्या नर्वपर्यंत पास केली जात नाही, आणि दिस रिझल्ट्स इन द CNS डिप्रेशन. त्याच्यामुळे काय होतं, CNSचं तिथे डिप्रेशन होतं, म्हणजे ती नर्व तिथे ब्लॉक केली जाते, तो सिग्नल तिथे ब्लॉक केला जातो. त्याच्यामुळे सिग्नलच पुढे पाठवला जात नाही, त्याच्यामुळे तिथे CNS डिप्रेशन, म्हणजे स्टिम्युलेशनचं सिग्नलच पुढे जाऊ देत नाहीत, त्याच्यामुळे तिथे काय होतं, डिप्रेशन होतं. सो दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो या डायग्रॅममध्ये तुम्ही गाबा रिसेप्टर बघू शकत असाल. तर याच्यामध्ये आता हा आहे गाबा बेन्झोडायझेपिन रिसेप्टर ज्याला म्हणलं जातं. आता तुम्ही इथे बघत असाल, इथे बार्बिट्युरेट बाइंड होतं आहे आणि इथे बेन्झोडायझेपिन बाइंड होतं आहे. ओके, सो एकाच रिसेप्टरवरती काय होतं, आता जर आपण बार्बिट्युरेटचं स्टडी करतो आहे तर आपण बार्बिट्युरेट बघतो. आता ह्याचे खूप टाईप आहेत, हा रिसेप्टर कसा, अल्फा बीटा वगैरे, हे सगळे आपण इथे बघणार नाही आहोत. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, गाबा बेन्झोडायझेपिन जो रिसेप्टर आहे त्याच्यावरती बार्बिट्युरेट बाइंड होतो. बार्बिट्युरेट बाइंड झाल्यामुळे काय होतं, हे क्लोरीन चॅनल जे आहेत हे, ओके, हे ओपन होतात आणि क्लोरीन काय होतं, आत येतं. क्लोरीन आत आल्यामुळं काय होतं, डिपोलरायझेशन होत नाही आणि त्याच्यामुळे सिग्नल पुढे पास होत नाही, अँड दिस रिझल्ट्स इन टू द CNS डिप्रेशन. ओके, सो सेम बेन्झोडायझेपिन जेव्हा असेल तेव्हा आपण हे बेन्झोडायझेपिनचा स्टडी करूयात. ओके, सेमच आहे त्यालासुद्धा, काहीच वेगळं नाही, फक्त बार्बिट्युरेटच्या जागी बेन्झोडायझेपिन आपण लिहायचं आहे. ओके, सो दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, नेक्स्ट इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन. अगेन आता हे बार्बिट्युरेट्स वेगवेगळ्या सिस्टीम्सवरती कशी ॲक्शन दाखवतात हे आपण बघणार आहे. आता बेसिकली एक थिंग आहे, आपल्याला कळलं आहे, वी आर स्टडिंग अबाउट द सिडेटिव्स इन दी हिप्नॉटिक्स. ओके, ओके, सो ॲज वी आर स्टडिंग द सिडेटिव्स अँड हिप्नॉटिक्स, म्हणजेच काय, इट प्रोड्युसेस द स्लीप लाईक अ कंडिशन. ओके, विच इज नथिंग बट द कामिंग द पेशंट. म्हणजे स्लीप जेव्हापासून झोपतो त्यानंतर जो त्याच्या बॉडीमध्ये इफेक्ट दिसत असेल किंवा जे जे सिम्पटम्स दिसत असतील ते सगळे सिम्पटम्स म्हणजे ह्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन. हे लक्षात ठेवण्यासाठी
हे तुमच्या फक्त ट्रिक आहे एक लक्षात ठेवण्यासाठी की आता सिडेटिव्ह हिप्नॉटिक्सचे जर फार्माकोलॉजिकल ॲक्शन लिहा म्हटलं तर ऑल ऑफ अ सडन तुम्हाला ते एकदम आठवणार नाही किंवा कन्फ्यूज होईल, हार्ट रेट वाढतो का कमी होतो का काय. तर तुम्ही काय लक्षात आणायचं, सिडेटिव्ह्ज काय आहेत, दीज आर कामिंग ड्रग्स और हिप्नॉटिक्स आर द कामिंग ड्रग्स. म्हणजे ते काय करतात, झोपी घालतात पर्सनला. मग झोपल्यानंतर बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, स्लीप येते, स्लीप रिसेम्बलिंग स्लीप येते, नॅचरल स्लीपसारखी. हार्ट रेट कमी होतो, युरिनेशन कमी होतं, ओके, बी पी कमी होतो, मेटाबॉलिझम कमी होतं, ओके. सो CNSचं डिप्रेशन होतं. दीज आर द बेसिक थिंग्स, ओके. ग्लँड्सचे सिक्रेशन जे आहेत, स्वेटिंग होत नाही, बॉडी टेम्परेचर नॉर्मल पॉईंटला राहतं. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही डोक्यात आणायच्या आणि त्यावरून तुम्ही हे लिहायचं आहे. लिहिताना फार्माकॉलॉजिकल लँग्वेजमध्येच लिहायचं, पण एक कॉन्फिडन्स येतो की हां हे तर सगळे बऱ्यापैकी रिड्यूस होतात इफेक्ट्स, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथे, ओके. सो फर्स्ट इफेक्ट ऑन द CNS. सो बार्बिट्युरेट प्रोड्युसेस द डोज डिपेंडंट इफेक्ट. जसं की मी सांगितलं, इट प्रोड्युसेस द डोज डिपेंडंट इफेक्ट. ॲज इन स्मॉल डोसेस दिस कॅन बी ॲक्ट ॲज अ सिडेटिव्ह अँड इन लार्ज डोसेस दिस कॅन बी ॲक्ट ॲज अ हिप्नॉटिक्स, ओके. सो फर्स्ट इट प्रोड्युसेस द सिडेशन, ओके. सिडेशन प्रोड्यूस करेल. अगेन लार्ज डोस दिला तर आपल्याला तिथे काय दिसेल, स्लीप दिसेल. अगेन ॲनास्थेशिया प्रोड्यूस होईल, म्हणजे भूल दिल्यासारखं, म्हणजे झोपी जाईल किंवा तंद्री लागेल म्हणतात माणसाची, तशी होईल. आणि अगेन लास्ट झाला तर तिथे काय होईल, यू कॅन से द पेशंट इज इन कोमा, ओके. सो डोस डिपेंडंट आहे, म्हणजे पहिल्यांदा सिडेशन होईल थोड्या डोसमध्ये, नंतर स्लीप, जर अजून जास्त दिला तर ॲनास्थेशिया होईल आणि अजून जास्त दिला तर कोमा होईल, ओके. सो ॲट सिडेटिव्ह डोस इट रिड्युसेस द एन्झायटी, रिलीव्स टेन्शन अँड द रिलॅक्स माइंड. सेम थिंग डेफिनेशनमध्येच आपण बघितले. सिडेटिव्ह डोसमध्ये काय करतं, एन्झायटी, एक्साइटमेंट रिड्यूस करतं, टेन्शन रिलीव्ह करतं म्हणजे स्ट्रेस रिलीव्ह करतं आणि रिलॅक्स करतं माइंडला, ओके. ॲट हिप्नॉटिक डोसेस इट प्रोड्युसेस द स्लीप बाय शॉर्टनिंग द टाईम टेकन टू फॉल स्लीप. आता हिप्नॉटिक ड्रग्स कधी दिले जातात, जेव्हा पेशंट इज इन इनसॉम्निया स्टेज, म्हणजे त्याला झोपच येत नाही आहे, म्हणजे त्याला झोपी जाण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त आहे. सो व्हॉट दीज हिप्नॉटिक ड्रग डूज, दीज आर शॉर्टनिंग द टाईम टेकन टू फॉल स्लीप. म्हणजे जो टाईम रिक्वायर्ड आहे झोपी जायचा त्या पर्सनचा, तो ते काय करतात, कमी करतात आणि पर्सन पटकन झोपी जातो. अँड इन्क्रीज द स्लीप ड्युरेशन ॲज वेल एज दीज आर इन्क्रीजेस द स्लीप ड्युरेशन, टाईम इन्क्रीज करतात झोपेचा. त्याच्यामुळे काय होतं, पेशंट फील द काल्म, ओके. म्हणजे शांत होतो तो पेशंट. जर चिडचिड असेल किंवा वॉट एव्हर, जर काही डिसीज कंडिशन असेल तर अशा केसेसमध्ये पेशंटला शांत होतो झोप झाल्यामुळे, ओके. देन नेक्स्ट इज द अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट. व्हेन ॲडमिनिस्ट्रर्ड IV प्रोड्युसेस ॲनास्थेशिया अँड प्रोड्युसेस द अँटी कन्व्हल्जंट इफेक्ट. म्हणजे जर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग ड्रग्स जे आहेत, इफ दीज आर गिवन बाय द IV रूट, दीज आर प्रोड्युसेस द ॲनास्थेशिया. IV रूटने दिले तर ॲनास्थेशिया प्रोड्यूस करतात, ॲज वेल एज दीज मे प्रोड्यूस द अँटी कन्व्हल्जंट इफेक्ट. म्हणजे कन्व्हल्जन जर येत असतील, म्हणजे फीट येत असेल, तर अशा केसेसमध्ये अँटी कन्व्हल्जंट इफेक्ट हे प्रोड्यूस करतात, इफ दीज आर गिवन बाय द IV रूट, ओके. नेक्स्ट इज द रेस्पिरेशन. आता काय होणार, झोपी गेलेल्या माणसाचं रेस्पिरेशन कमी असणार, डिप्रेशन असणार. अँड ॲट इट प्रोड्युसेस द रेस्पायरेटरी डिप्रेशन अँड ॲट हाय डोसेस कॉजेस द रेस्पायरेटरी पॅरालायसिस. हे कधीच विसरायचं नाही, कारण दीज आर द ड्रग्स विच आर कम अंडर द X कॅटेगरी. आणि असे ड्रग्स विच आर नथिंग बट द पॉयझनस, जे दिलेल्या लिमिटेड क्वांटिटीमध्ये दीज आर शोज व्हेरी गुड इफेक्ट, बट इफ दीज आर गिवन ॲट अ हायर डोस दीज मे प्रोड्यूस द पॉयझनिंग और कोमा, डेथ, और दीज थिंग्स विल हॅपन, और पॅरालायसिस, ओके. सो जर डोस रिक्वायर्ड डोस दिला, इन सच केसेस इट प्रोड्युसेस द रेस्पायरेटरी डिप्रेशन. म्हणजे जर तुम्ही बघाल झोपलेल्या माणसाचं रेस्पिरेशन फास्ट असतं का, जसं जागं असताना असतं, ऑब्व्हियसली नट, थोडंसं स्लो तिथे रेस्पिरेशन और ब्रेदिंग असतं. अँड हाय डोस जर दिला असेल तर दीज मे कॉज द रेस्पायरेटरी paralysis. Serious at hypnotic doses it causes the slight fall in BP and heart rate. hypnotic dosesला जर हा दिला तर जो हार्ट रेट आणि BP आहे तो थोडासा फॉल झालेला असतो. स्केलेटल मसल, अगेन ऑब्व्हियसली स्केलेटल मसलसुद्धा रिलॅक्स झालेलं असणार जर आपण झोपी गेलेलो असतो. सो इट डिक्रीजेस द एक्सायटेबिलिटी ॲट न्यूरोमस्क्युलर जंक्शन, रिझल्ट्स इन स्केलेटल मसल रिलॅक्सेशन, ओके. न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे तिथलं हे एक्सायटेबिलिटी
कमी करतं आणि त्याच्यामुळे काय होतं स्केलेटल मसल्सचं रिलॅक्सेशन होतं. नेक्स्ट इज द लिव्हर. ओके, सो बार्बिच्युरेट स्टिम्युलेट द मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम इन द लिव्हर विच रिझल्ट्स इन ॲक्टिवेशन ऑफ द सर्टन ड्रग इन्क्लुडिंग द बार्बिच्युरेट. ओके, हे जे मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम आहे लिव्हरमध्ये विच मेटाबोलाइज द डिफरंट काइंड ऑफ ड्रग और ॲक्टिवेशन ऑफ द डिफरंट काइंड ऑफ ड्रग, ह्याचं ते ॲक्टिवेशन करतं आणि त्याच्याचमध्ये काय येतं हे बार्बिच्युरेटचं सुद्धा ॲक्टिवेशन करतं. त्याच्यामुळे काय होतं धिस कॉजेस टॉलरन्स ऑफ द बार्बिच्युरेट. त्याच्यामुळे टॉलरन्स क्रिएट होतो तिथं. टॉलरन्स म्हणजे काय हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. तिथे टॉलरन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं फिनोबार्बिटॉन इन्क्रीजेस द हेपॅटिक ग्लुकोर्निल ट्रान्सफरेज अँड स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम ऑफ बिलिरुबिन. ओके, फिनोबार्बिटॉन जे आहे इट इन्क्रीजेस द हेपॅटिक ग्लुकोर्निल ट्रान्सफरेज. हे एक मायक्रोझोमल एन्झाईम आहे. हेपॅटिक ग्लुकोर्निल ट्रान्सफरेज नावाचं एक एन्झाईम आहे ज्याचं काय करतात स्टिम्युलेट करतं त्याला ते अँड इट स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम ऑफ द बिलिरुबिन. ओके अँड इट स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम ऑफ द बिलिरुबिन. त्याच्यामुळे काय होतं मेटाबॉलिझम बिलिरुबिनचं जास्त होतं अँड दॅट्स वाय देअरफॉर इट इज यूज टू ट्रीट द सर्टेन टाईप ऑफ निओनेटल जॉन्डिस. ओके, लहान मुलांमध्ये जो जॉन्डिस होतं त्या जॉन्डिसला ट्रीट करण्यासाठी हे यूज केलं जातं कारण हे बिलिरुबिनचं काय करतं तिथे मेटाबॉलिझम करतं त्याच्यामुळे. ओके, सो नेक्स्ट इज द किडनी. इफेक्ट ऑन द किडनी. सो बार्बिच्युरेट टेंड टू रिड्यूस द युरिन फ्लो, डिक्रीजेस द GFR अँड इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ द ADH. ओके, सो हे काय करतं युरिन फ्लो डिक्रीज करतं, GFR दॅट इज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी करतं आणि ADHचं सिक्रेशन इथे काय होतं जास्त होतं यूज. ओके, सो आता ह्या बार्बिच्युरेट्सचा यूज कुठे केला जातो एक्सेप्ट फिनोबार्बिटॉन फॉर एपिलेप्सी. म्हणजे आता जे हे बार्बिच्युरेट्स आहे हे बार्बिच्युरेट जास्त प्रमाणात यूज केले जात नाही. तर काय हे तिथे सांगितलं आहे जो फिनोबार्बिटॉन आहे तो एपिलेप्सीमध्ये अँड थायोपेंटॉन इन ॲनास्थेशिया नो अदर बार्बिच्युरेट इज यूज्ड. ओके, सो फिनोबार्बिटॉन एपिलेप्सीमध्ये यूज केला जातो आणि थायोपेंटॉन सोडियम हा एक ॲनास्थेशियामध्ये यूज केला जाणारा ड्रग आहे. याच्याशिवाय बार्बिच्युरेट कॅटेगरीचे कोणतेही ड्रग यूज केले जात नाही. ओके, सो दीज आर ओनली 2 युजेस ऑफ द बार्बिच्युरेट्स. ओके, नाव ॲडवर्स इफेक्ट याचे काय काय आपण बघूयात. हँगओव्हर होतो, मेंटल कन्फ्युजन होतं, ड्राउझीनेस होतं, कॉन्स्टिपेशन होतं अँड रिड्यूस ग्रीन फ्लो. ओके, सो वी कॅन गेस द ॲडवर्स इफेक्ट. ओके, कोणताही कामिंग ड्रग असा घेतला तर काय होणार हँगओव्हर होणार ऑब्व्हियसली, मेंटल कन्फ्युजन होणार कंटिन्यू जर ड्रग घेत राहिलं, ड्राउझीनेस होणार म्हणजे तंद्री लागल्यासारखं होतं असं म्हणतात ना आपण तंद्रीत आहेस का म्हणजे त्या माणसाला काय बोलतो आहे समोरचं नीट कळत नाही, अर्धवट कळतं म्हटल्यासारखं. कॉन्स्टिपेशन होतं कशामुळे तर मोटिलिटी कमी झालेली असते, पेरिस्टाल्सिस कमी झालेला असतो GITचं त्याच्यामुळे अँड रिड्युसेस द युरिन फ्लो जसं की आपण किडनीच्या इफेक्टमध्ये पाहिलंच आहे. GFR कमी होतं त्याच्यामुळे युरिनेशन कमी होतं. सो दीज आर द सम ॲडवर्स इफेक्ट. ओके, नाऊ अजून ॲडवर्स इफेक्टच्याच अंडर हे पॉईंट आहे टॉलरन्स, इनटॉलरन्स आणि पुढे जाऊन डिपेंडन्स वगैरे आहे. ओके, सो अजून एक होतं टॉलरन्स होतो कशामुळे ऑन रिपीटेड डोस इट अक्युमुलेट इन द बॉडी अँड प्रोड्युसेस द टॉलरन्स अँड द डिपेंडन्स. ओके, आपण बघितलंच आहे टॉलरन्स म्हणजे काय तर रिपीटेड डोस घेतल्यामुळे तो काय होतं बॉडीमध्ये अक्युमुलेट होतो आणि त्याच्यामुळे तिथे टॉलरन्स होतो किंवा डिपेंडन्स होतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इज द इनटॉलरन्स. सो देअर आर सम पर्सन्स विच हॅव अ ॲलर्जी टू सच काइंड ऑफ ड्रग्स. ओके, अशा ड्रग्सना ॲलर्जी असू शकते. मग जनरली हा कामिंग इफेक्ट प्रोड्यूस करतो पण अशा पर्सन्समध्ये ज्यांना हे कम्पॅटेबल होत नाहीत म्हणजे काही लोकांना हे सुटेबल नसतात अशी औषधं अशी मेडिसिन्स, त्या लोकांना काय होतं इनटॉलरन्स होतं. म्हणजे काय होतं कॉजेस एक्साइटमेंट म्हणजे उलटा इफेक्ट दिसतो त्यांना, एक्साइटमेंट होते, वॉमिटिंग होतं, नॉशिया होतो, हेडेक आणि मे कॉज द डायरिया म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट इफेक्ट तुम्हाला इथे दिसू शकतात. सो दीज आर कम अंडर द ॲडवर्स इफेक्ट. अगेन if given to woman during the pregnancy, labor may depress the
फोएटल रेस्पिरेशन. ओके, जर प्रेग्नंट वुमनमध्ये जर दिलं देन देअर मे बी डिप्रेशन ऑफ द फोएटल रेस्पिरेशन. जे बेबी आहे त्याचं रेस्पिरेशन काय होऊ शकतं, डिप्रेशन होऊ शकतं. ओके, नेक्स्ट ॲडवर्स इफेक्ट इज अ ड्रग ऑटोमॅटिझम. ओके, सो हे जे पॉईंट आहे इट इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. ॲडवर्स इफेक्ट ऑफ द बार्बिच्युरेट, ॲक्च्युली हा पॉईंटच, हा चॅप्टरच खूप महत्त्वाचा आहे. कारण जसं मी लास्ट इयर बघितलं की ड्रग्स ॲक्टिंग ऑन CNS हे रिपीटेडली तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले असणार, तुम्हाला ॲज वेल एज तुम्हाला प्रॅक्टिकलला पण ते सिनॉप्सिससाठी असणार. सो हे जे ड्रग्ज आहेत याचं तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावरती भर देणं गरजेचं आहे. ओके, सो ह्याच्यातला एक ॲडवर्स इफेक्ट आहे दॅट इज द ड्रग ऑटोमॅटिझम. आता ड्रग ऑटोमॅटिझम म्हणजे काय, व्हेन यूज हिप्नॉटिक डोस बिकॉज ऑफ कन्फ्युजन अँड फॉरगेटफुलनेस. म्हणजे जेव्हा हा हिप्नॉटिक डोसेसमध्ये यूज केला जातो सो कन्फ्युजनमुळे आणि फॉरगेटफुलनेसमुळे म्हणजे विसराळूपणामुळे किंवा कन्फ्यूज झाल्यामुळे मी डोस घेतला की नाही घेतला या कन्फ्युजनमध्ये द पेशंट मे रिपीटेडली टेक इट. ओके, पेशंट काय करतो, रिपीटेडली तो डोस घेतो ॲट नाईट अँड पॉयझन हिम. तो नाईटला काय करतो, रिपीटेडली घेतो कशामुळे, फॉरगेटफुलनेसमुळे किंवा कन्फ्युजनमुळे, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला पॉयझन होतं. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ ड्रग ऑटोमॅटिझम. आणि ह्याला काय म्हणतात, ड्रग ऑटोमॅटिझम म्हणतात. नेक्स्ट इज द डिपेंडन्स, जे आपण स्टडी केलेलं आहे. ऑन रिपीटेड यूज डेव्हलप द बोथ फिजिकल अँड द सायकोलॉजिकल डिपेंडन्स. रिपीटेडली घेतल्यामुळे ते फिजिकल आणि सायकोलॉजिकल असे दोन्ही डिपेंडन्स तिथे तयार होऊ शकतात. दॅट्स वाय डिपेंडन्स इज वन ऑफ द ॲडवर्स इफेक्ट. नेक्स्ट इज द कॉन्ट्राइंडिकेशन. ओके, सो कॉन्ट्राइंडिकेटेड कुठे आहे, हा इन द लिव्हर अँड द किडनी डॅमेज. आपण बघितलं लिव्हरमध्ये हे कशाला स्टिम्युलेट करतं आहे, मायक्रोझोमल एन्झाईम्सना स्टिम्युलेट करते. किडनीमध्ये हे रिड्यूस करते GFR वगैरे. मग किडनी डॅमेज असेल, लिव्हरचे काही डॅमेज असतील, इन सच केसेस दिस कॅन नॉट बी यूज्ड. कॉन्ट्राइंडिकेटेड ड्रग्ज म्हणजे द ड्रग्ज विच आर नॉट यूज्ड इन पर्टिक्युलर काइंड ऑफ सिच्युएशन्स ऑर कंडिशन्स. म्हणजे त्या सिच्युएशन्समध्ये किंवा त्या डिसीज कंडिशनमध्ये असे काही ड्रग आहेत पर्टिक्युलरली ते दिले जात नाहीत. ओके, सो रेस्पायरेटरी इन्सफिशियन्सी म्हणजे जर रेस्पायरेटरी काही डिसीज असेल पर्सनला आणि जर आपण बार्बिच्युरेट दिले तर आपण बघितलं तिथे काय होतं, रेस्पायरेटरी डिप्रेशन होतं. आणि अशा पेशंटला ज्याचं रेस्पायरेटरी सिस्टीम वीक आहे अशा पेशंटला दिलं तर तिथे अजून रेस्पायरेटरी पॅरालायसिस होण्याचे चान्सेस असतात. अँड ऑल्सो इन टू द प्रेग्नन्सी. ओके, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा असे ड्रग्स दिले गेले नाही पाहिजेत. ओके, सो दिस इज अबाउट द बार्बिच्युरेट्स. ओके, बार्बिच्युरेट्सचा आपण इथे स्टडी केलेला आहे. त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण बघितलेलं आहे, ॲज वेल एज फार्मॅकॉलॉजिकल ॲक्शन बघितले विच आर व्हेरी सिम्पल. त्याचे ॲडवर्स इफेक्ट विच आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आपण इथे बघितलेले आहे. नाऊ वी मूव टुवर्ड्स द डोस ऑफ दी ड्रग. ओके, आता हे जे इथून पुढे जो आपला सिलेबस आहे, प्रत्येक चॅप्टरनंतर किंवा प्रत्येक ड्रग कवर केल्यानंतर आपल्याला तिथे डोस मेन्शन केलेले आहेत विच इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ युअर सिलेबस. ओके, तुम्हाला थेरी पेपरमध्ये जे तुमचे MSBTचे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये हा एक पर्टिक्युलर सेपरेट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रगचे डोस, पर्टिक्युलर ड्रगचे डोस, ॲडवर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन्स, ओके, हे सगळं तुम्हाला अँटीडोट असेल तर अँटीडोट तिथे विचारलेले आहेत. ओके, सो हे सुद्धा तुम्ही ब्रँड नेमसुद्धा समटाईम विचारलेले आहेत. सो तुम्ही हे इग्नोर करायचं नाही अजिबात. पॉसिबल असेल तर तुम्ही हे ब्रँड नेम्स जर मार्केटमध्ये बघितले तर ते जास्त इझी होईल तुम्हाला अजून लक्षात राहिलं. तर आपण आता इथे चार्ट बघूयात, ड्रग विथ इट्स ब्रँड नेम आणि त्याचे थेरॉप्युटिक युजेस आणि त्या थेरॉप्युटिक युजेसला डोस किती दिला गेला पाहिजे हे आपण इथे बघतोय. सो ड्रग इज अ फिनोबार्बिटन विच इज कम अंडर द बार्बिच्युरेट कॅटेगरी. एक जे ड्रगचं ब्रँडचं नाव आहे दॅट इज द ग्रँड माल. ओके, सो अजून जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे ॲड करू शकता. मग ॲज अ सिडेटिव्ह द्यायचं असेल देन 30 to 120 मिलीग्रॅम पर डे ओरल ऑर इंट्रामस्क्युलर इन 2 to 3 डिवायडेड डोस. ओके, हे इथे दिलं गेलं पाहिजे. ओके, सो ॲज अ सिडेटिव्ह दिला तर 30 to 120 मिलीग्रॅम पर डे ओरल ऑर इंट्रामस्क्युलर इन 2 to 3 डिवायडेड डोसमध्ये हे दिलं गेलं पाहिजे. हे थोडंसं इथे मिस्टेक झालेला आहे बघा. हा डोस इथेपर्यंत आहे, हा इथे आहे आणि हा चाइल्ड इथे आहे.
ॲज अ प्री ऑपरेटिव्ह सिडेशन. ओके, हे थोडंसं वर खाली झालेलं आहे. सो तुम्ही हे लिहिताना व्यवस्थित लिहा, अदरवाईज यू कॅन रेफर द बुक. ओके, बुक तुम्ही लायब्ररीत येऊन घेऊन जाऊ शकता. ओके, हे टाईप व्यवस्थित केलं होतं, बट वेन इट ट्रान्सफर टू मोबाईल इथे चेंजेस झालेले आहेत. ओके, सो आता सिडेटिव्ह डोसमध्ये आपण हे बघितलं. देन हिप्नॉटिक डोस हा आहे. ओके, 100 to 320 मिलीग्रॅम ओरल इंट्रामस्क्युलरली, इंट्राव्हेनसली और सबक्युटॅनियसली ॲट द बेड टाईम. हिप्नॉटिक्स म्हणजे झोपी घालणारे औषधं. सो ते बेड टाईमच दिले गेले पाहिजेत. किती द्यायचं? 100 to 320 मिलीग्रॅम. ओरली दिला जाऊ शकतो, इंट्रामस्क्युलरली, इंट्राव्हेनसली और सबक्युटॅनियसली. ओके, नेक्स्ट इज द प्री ऑपरेटिव्ह सिडेशन. सो प्री ऑपरेटिव्ह सिडेशन आहे, इट इज ओनली यूज इन टू द चाइल्ड. ओके, चाइल्डमध्ये हे मेजरली यूज केलं जातं. 1 to 3 मिलीग्रॅम पर kg. वजन किती आहे चाइल्डचं त्याच्यावरून ओरली किंवा बाय आय व्ही रूट दिलं जातं. और 1 to 1.5 ओरली किंवा आय व्ही रूटने दिलं जातं फॉर 1 to 1.5 आवर बिफोर प्रोसिजर. म्हणजे ऑपरेशन असेल सपोज किंवा प्रोसिजर असेल काही पर्टिक्युलर, त्याच्या आधी 1.5 तास, 1 ते 1.5 तास दिलं जातं, डिपेंडिंग ऑन इट्स वेट. ओके, चाइल्डच्या वेटवरती ते डिपेंड आहे. ओके, सो 60 to 180 मिलीग्रॅम ओरल डेली ॲट नाईट. ओके, okay, so this is for the pre-operative. Okay, this is for the pre-operative and generalized tonic-clonic seizure or partial seizure साठी हा डोस आहे. ओके, सो सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स. ओके, हे मी जेव्हा मोबाईलमध्ये ट्रान्सफर केलं तेव्हा हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी पाहिलं नव्हतं हे. तुम्हाला जर काही इश्यू असतील तर प्लीज तुम्ही बुक रेफर केलं तर खूप बरं होईल, किंवा एखाद्या तुमच्या फ्रेंडकडे बुक आहे तर त्याचा फोटो काढून, मी बुकमधलंच हे कॉपी पेस्ट केलेलं आहे, ते तुम्ही जर सर्क्युलेट केलं तर खूप हेल्पफुल होईल. ओके, सो जनरलाइज टोनिक-क्लोनिक सीझरच्या कंडिशनमध्ये इट इज गिवन 60 to 180 मिलीग्रॅम ओरल डेली ॲट द नाईट. ओके, नाव इन इमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफ अक्यूट सीझर्स हा डोस आहे, दॅट इज द 200 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलरली रिपीटेड आफ्टर 6 hours इफ नेसेसरी. म्हणजे अक्यूट सीझर्स आले, अचानक जर सीझर्स आले म्हणजे फिट आले, थोडक्यात कन्व्हल्जन्स आले, अशा केसेसमध्ये 200 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलरली दिला जातो आफ्टर एव्हरी 6 hours जर गरजेचं असेल तरच. आणि लास्ट वन इज द इन स्टेटस इपिलेप्टिकस असं इथं नाव आहे. स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये 100 मिलीग्रॅम पर kg अप टू मॅक्झिमम 1 ग्रॅम बाय स्लो आय व्ही इंजेक्शननी हा ड्रग दिला जातो. ओके, 10 मिलीग्रॅम पर kg म्हणजे अगेन ते इपिलेप्सी कोणत्या एजच्या मुलाला किंवा अडल्टला आहे त्याच्यावरून डोस ठरवला जातो. मॅक्झिमम 1 मिलीग्रॅमपर्यंत हा दिला जातो बाय स्लो आय व्ही इन्फ्युजन. ओके, सो दिस इज अबाउट द फिनोबार्बिटॉन. नाऊ वी मूव टुवर्ड्स द थायोपेंटॉन सोडियम. आपण बघितलं जे बार्बिच्युरेट आहे त्याच्या अंडर 2च ड्रग यूज केले जातात, दॅट इज द फिनोबार्बिटॉन अँड द थायोपेंटॉन सोडियम. सो आपण इथे त्याचेच डोसेस बघतो आहे. ओके, सो थायोपेंटॉन सोडियम इट इज मोस्टली यूज इन टू द ॲनास्थेशिया. ओके, ॲनास्थेशिया इंडक्शनच्या आधी हा ड्रग मेजरली दिला जातो. ओके, सो याच्यामध्ये आता तुम्ही फर्स्ट बघत असाल इंडक्शन ऑफ याचा आपण आता आधी ब्रँड नेम्स बघूया, दॅट इज द थायोझोल और इंट्रावल सोडियम. ओके, सो दीज आर द 2 ब्रँड नेम्स of the thiopenton sodium. First one is the induction of anesthesia. In this 100 to 150 milligram 2.5 or 5% solution IV injected. Okay, so 100 to 150 मिलीग्रॅमचं 2.5 किंवा 5% सोल्युशन IV ने दिलं जातं फॉर 10 to 15 सेकंड. म्हणजे आय व्ही एकदा लावलं की 10 to 15 सेकंडच्या डिफरन्सने 2.5 किंवा 5%चं जे सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये 100 to 150 मिलीग्रॅम डोस इन्क्लुडिंग आहे असा 10 to 15 सेकंड नंतर रिपीटेड दिला जातो फॉर 30 to 60 सेकंड. आय व्हीने हा दिला जातो. म्हणजे 1 मिनटासाठी हे इंजेक्शन दिलं जातं आणि 10 मिनटाच्या
इंटरवलने ते दिलं जातं ॲज अ ॲज अ कंटिन्युअस इन्फ्युजन किंवा कंटिन्युअस इन्फ्युजन जे आहे ते 0.2% और 0.4% सोल्युशन दिलं जातं. ओके, सो जर बोलस काइंड ऑफमध्ये दिलं जाऊ बोलस नाही, जर इंटरवल टाईममध्ये जर दिलं ते तर 10 सेकंदाच्या इंटरवलने 60 सेकंडमध्ये ते द्यायचं. किती द्यायचं? 2.5% और 5%, ज्याच्यामध्ये 100 to 150 मिलीग्रॅमच्या रेंजमध्ये ड्रग असेल. आणि किंवा कंटिन्युअस इन्फ्युजन जर दिलं, म्हणजे आपण 10 सेकंदाचा गॅप न घेता कंटिन्युअस जर इन्फ्युजन दिलं तर 0.2% सोल्युशन किंवा 0.4% सोल्युशन तिथे यूज केलेलं असायला पाहिजे. नेक्स्ट, स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये जर थायोपेंटोन सोडियम द्यायचं असेल इन कंजक्शन विथ असिस्टेड व्हेंटिलेशन. ओके, असिस्टेड व्हेंटिलेशन म्हणजे आर्टिफिशियल व्हेंटिलेशनसोबत ते दिलं गेलं पाहिजे. 75 to 125 मिलीग्रॅम ॲज 2.5% सोल्युशन बाय स्लो आय व्ही इंजेक्शन. ओके, सो 2.5% सोल्युशन प्रिपेअर करायचं. 75 to 125 मिलीग्रॅम डोस तिथे असणार. देन नेक्स्ट इज द रिडक्शन ऑफ रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. ओके, जे रेज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर असेल इन सच केसेस हे किती द्यायचं? इंटरमिटंट बोलस इंजेक्शन ऑफ 1.5 to 3.5 मिलीग्रॅम पर kg आय व्ही इंजेक्शन. ओके, इंटरमिटंट म्हणजे जे गॅप देऊन दिलेले जे बोलस इंजेक्शन, म्हणजे एका वेळी 1.5 to 3.5 पर kg आय व्ही इंजेक्शन इंटरमिटंटने म्हणजे गॅपने ते दिलं गेलं पाहिजे. ओके, सो दिस इज अबाउट द डोसेस ऑफ द बार्बिच्युरेट विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ब्रँड नेम्स अँड डोसेस, प्लीज डोंट इग्नोर दिस थिंग्स. ओके, सो हे मार्क्स तुम्हाला मिळवून देतात ह्या गोष्टी. तुम्ही काहीतरी ट्रिक्स यूज करून हे तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे किंवा टाईम टू टाईम तुम्ही केलं तर तुमच्या हे लक्षात राहील. ओके, नाऊ वी मूव टुवर्ड्स द लास्ट पॉईंट, दॅट इज द अक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग. आता ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं लो डोसेसमध्ये हे these shows the very good effect, but in higher doses these may be cause the fatal. ओके, सो अक्यूट बार्बिच्युरेट पॉयझनिंग जर होत असेल तर त्याचे सिम्टम्स वगैरे आपण बघणार आहे. सो बार्बिच्युरेट पॉयझनिंग मे बी ड्यू टू द ड्रग ऑटोमॅटिझम. जे आपण ड्रग ऑटोमॅटिझम म्हणजे काय बघितलं, ज्याच्यामध्ये कन्फ्युजनमुळे किंवा फॉरगेटफुलनेसमुळे पर्सन टेक रिपीटेड डोस अँड ड्यू टू दिस ही पॉयझन हिमसेल्फ. ओके, सो ड्रग ऑटोमॅटिझममुळे पॉयझन होऊ शकतं, ॲक्सिडेंटल ओव्हरडोस होऊ शकतो किंवा सुसायडल इंटेन्शन असू शकतं. ओके, सो सिम्टम्स काय दिसणार याच्यामध्ये? वीक बट द रॅपिड पल्स. जसं आपण बघितलं तर झोपल्यानंतर सिम्टम जे दिसतात तेच पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वांटिटीमध्ये दिसणार. मग पल्स कमी लागणार, शॅलो ब्रीदिंग असेल, कोल्ड अँड क्लॅमी स्किन म्हणजे स्वेटी स्किन असेल, स्वेटिंग जास्त होईल, पॅरालायटिक डायलेशन ऑफ द प्युपिल होईल, प्युपिल्स खूप जास्त डायलेट झालेले दिसतील, रेस्पॅरेटरी फेल्युअर होईल, फॉल इन बी पी अँड सिरियस कोलॅप्स. ओके, बी पी फॉल होईल, रेस्पॅरेटरी फेल्युअर होईल आणि त्याच्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमसुद्धा कोलॅप्स होईल. ओके, सो आता ट्रीटमेंट काय द्यायची? ओके, सो गॅस्ट्रिक लॅवेज बाय द ॲक्टिवेटेड चारकोल और इंड्यूस वोमिटिंग विथ द इपिकॅक. इपिकॅक आठवतोय का? अँटी इमेटिक ड्रगमध्ये इपिकॅक्युना स्टडी केला होता आपण. ओके, सो गॅस्ट्रिक लॅवेज करायचं म्हणजे गॅस्ट्रिक कंटेंट रिमूव्ह करायचे विथ द हेल्प ऑफ द ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोलने रिमूव्ह करायचे किंवा वॉमिटिंग इंड्यूस करायचं विथ द हेल्प ऑफ द इपिकॅक. इपिकॅकचं सोल्युशन देऊन वॉमिटिंग म्हणजे इमेसिस प्रोड्यूस करायचं, और बाय गिविंग द कॉन्सन्ट्रेटेड सॉल्ट सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सॉल्ट सोल्युशनने सुद्धा इमेसिस होतं. सो हे दोन्हीपैकी एक सोल्युशन देऊन इमेसिस करायचं की ज्याच्यामुळे काय होईल, गॅस्ट्रिक कंटेंट बाहेर येतील. त्याच्यानंतर एंडोट्रकियल इंट्युबेशन द्यायचं म्हणजे आर्टिफिशियल एअर ज्याला आपण म्हणतो. सो इट इज परफॉर्म वेन रेस्पिरेशन इज इनॲडिक्वेट. ओके, हे कधी दिलं जातं? जेव्हा रेस्पिरेशन खूप कमी असेल. इफ रेस्पिरेशन इज नॉट मच अफेक्टेड म्हणजे रेस्पिरेशन जास्त अफेक्ट झालं नसेल, कॅन बी गिवन बाय द नेझल कॅथेटर. नेझल कॅथेटरसुद्धा दिलं तरी चालेल. ओके, सो एंडोट्रकियल म्हणजे तोंडातून जे श्वासोच्छ्वासासाठी घालतात ज्या पाईप्स, ते जर खूप जास्त रेस्पायरेटरी ॲड्युकेशन झालं असेल तरच द्यायचे. अदरवाईज जे नेझल कॅथेटर्स आहेत त्याच्या थ्रूसुद्धा रेस्पिरेशन दिलं तरी चालेल, इफ इफ नॉट अफेक्टेड दॅट मच टू द रेस्पायरेटरी सिस्टीम. Next is the forced alkaline diuresis using mannitol and the
और फ्रुसेमाइड. ओके, सो डायरेसिस व्हायला पाहिजे म्हणजे भरपूर युरिनेशन व्हायला पाहिजे की त्याच्या थ्रू ड्रग काय होईल, एक्सक्रीट होऊन जाईल. लक्षात येते का? आता हा ड्रग जर बॉडीमध्ये गेला आहे, त्याचं मेटाबॉलिझम होणार आणि तो एक्सक्रीटसुद्धा होणार, तर त्याचं एक्सक्रिशन जास्तीत जास्त व्हावं. ऑलरेडी त्या ड्रगमुळे काय होतं, GFR कमी झालेला असतो, युरिन फ्लो कमी झालेला असतो आणि तो पण इन्क्रीज व्हावा आणि त्याच्या थ्रू जो इंटेक केलेला ड्रग आहे तो एक्सक्रीट व्हावा, या पर्पजने जास्तीत जास्त अल्कलाईन डायरेसिस केलं जातं. कशाने? तर मॅनिटॉल मॅनिटॉल आणि फ्रुसेमाइड किंवा मॅनिटॉल किंवा फ्रुसेमाइड विच आर डायुरेटिक ड्रग्स, जे युरिनेशन क्रिएट करतात असे ड्रग्स दिले गेले पाहिजेत. ओके, नेक्स्ट इज द IV फ्लुइड्स टू अवॉइड द डिहायड्रेशन ड्यू टू डायरेसिस. आता डायरेसिस देतो आहे आपण, भरपूर युरिनेशन व्हायला पाहिजे म्हणून आपण ड्रग देतो आहे, तर ऑब्व्हियसली पर्सन मे फील द डिहायड्रेटेड, मग डिहायड्रेशन होऊ नये म्हणून IV फ्लुइड्स द्यायला पाहिजे. देन CNS स्टिम्युलंट म्हणजे आता डिप्रेशन झालेलं आहे, मग स्टिम्युलंट द्यायला पाहिजे. कोणते स्टिम्युलंट द्यायला पाहिजे? डॉक्झॅप्राम 40 to 80 मिलीग्रॅम IV इन्फ्युजन त्याचं दिलं पाहिजे. और प्रिथकॅमाइड 100 to 250 मिलीग्रॅम IV इन्फ्युजन. हे 2 ड्रग लाईक द CNS स्टिम्युलंट इथे दिले गेले पाहिजेत. देन द प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक इफ नेसेसरी. ओके, अँटीबायोटिक दिले जातात जर गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट द बार्बिच्युरेट. ओके, सो वी हॅव स्टार्टेड विथ द सेडेटिव्स अँड हिप्नोटिक्स which is come under the central nervous system category drug. In that we have seen the definition of the sedatives and hypnotics. Then we have seen the क्लासिफिकेशनमध्ये आपण 3 क्लासेस बघितले, बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपिन अँड न्यू नॉन बेन्झोडायझेपिन. बार्बिच्युरेट्स, मग आपण बार्बिच्युरेट्सने स्टार्ट केलं. बार्बिच्युरेट्समध्ये आपण त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितले, त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितले, कोणकोणते होतात बॉडीवरती. त्याच्यानंतर आपण त्याचे ॲडवर्स इफेक्ट बघितले आणि त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितले. त्याच्यानंतर आपण अक्यूट बार्बिच्युरेट पॉइझनिंग म्हणजे काय बघितलं, ॲज वेल एज आपण जे बार्बिच्युरेट आहे त्याचे काही ड्रग बघितले, ब्रँड नेम बघितले, म्हणजे 2च, फिनोबार्बिटोन आणि थायोपेंटन सोडियम, आणि त्याचे डोसेस बघितले वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. त्याच्यानंतर आपण अक्यूट बार्बिच्युरेट पॉइझनिंग बघितलं, त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघितले आणि त्याला ट्रीटमेंट कोणती दिली जाते हे आपण इथे बघितलेलं आहे. सो दिस इज अबाउट द बार्बिच्युरेट्स. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बेन्झोडायझेपिन्सबद्दल बघणार आहे. ओके, थँक्यू.